कधी कधी माणूस पैशासाठी कामावर जातो आणि परत येईपर्यंत त्याचं संपूर्ण आयुष्य संपलेलं असतं. एका आईने फक्त 80 रुपयासाठी घर सोडलं, पण परत आली तेव्हा तिचा मुलगा या जगात नव्हता. आजही त्या आईच्या कानात एक आवाज घुमतो, आई, मला सोडून जाऊ नकोस. नमस्कार. ही गोष्ट आहे शांताबाईची, मूळ कर्नाटकची, पण लग्न झाल्यावर मुंबईतल्या गोरेगाव परिसरात संसार थाटलेली एक साधी बाई. नवरा वॉचमॅनचं काम करायचा आणि शांताबाई लोकांची भांडी कपडे करून घर चालवायच्या. सुरुवातीला संसार छान चालत होता. मग त्यांना 2 पोरं झाली, एक मोठी मुलगी आणि एक लहान मुलगा. नवरा दारू प्यायचा, पण मध्ये मध्ये त्याला जबाबदारीची जाणीव व्हायची. गरिबी होती, पण त्या छोट्याशा घरात माणुसकी आणि प्रेम होतं. पोरं जरा मोठी झाली. मोठी मुलगी असल्यामुळे आईच्या मागे सगळ्या जबाबदाऱ्या ती घ्यायची. भावाची काळजी, त्याची शाळा, स्वतःची शाळा. आणि शांताबाई सकाळपासून लोकांच्या घरची भांडी कपडे करत फिरायच्या. कधी नवीन काम मिळालं तर आनंद व्हायचा, कारण त्याच पैशातूनच संसाराला आधार मिळायचा. त्यांचा छोटा मुलगा 4थीत गेला होता. अगदी बाकीच्या पोरांसारखाच दिवसभर खेळ, मस्ती, धावपळ, घरभर त्याचाच आवाज असायचा. पण ते साल होतं 2004. त्या रात्री सगळं नेहमीसारखंच होतं. सर्वांनी एकत्र जेवण केलं, TV पाहिला आणि झोपले. पण रात्री साधारण 3 वाजता मुलगा उठला, आई, मला बाथरूमला जायचंय. रात्र खूप झाली होती. शांताबाई बोलल्या, बाळा, बाहेर कुठे घेऊन जाऊ आता, इथेच बस. तो परत झोपला, पण थोड्या वेळाने परत 4 वाजता उठला आणि त्यानंतर परत 6 वाजता. शांताबाईंना समजलं याचं पोट खराब झालंय, त्याला जुलाब सुरू झाले. सकाळी 7 वाजता शांताबाईंना कामावर जायचं होतं. नवराही कामावर जाणार होता. मोठी मुलगी होती, तिलाही शाळेत जायचं होतं. पण त्या दिवशी आईचं मन काय ऐकत नव्हतं. त्यांना वाटत होतं आज कामावर जाऊ नये, पण गरीब माणसाला मनापेक्षा पोट मोठं असतं. त्या काळात एक दिवस सुट्टी घेतली तरीही कामावरून काढून टाकायचे. मागे पुढे काय बघत नव्हते. शांताबाईंनी विचार केला, 8 वाजता जाते आणि 2 वाजता लवकर परत येते. त्यांनी मुलाच्या हातात 2 गोळ्या ठेवल्या. बाळा, एक गोळी आत्ता घे आणि बरं नाही वाटलं तर ही दुसरी नंतर घे. आणि त्यात तयार होऊन बाहेर पडणार. तेवढ्यात, आई, मला सोडून जाऊ नकोस. शांताबाईचं मन तुटलं होतं. पण काम गेलं तर घर कसं चालणार. त्यांनी मुलाची समजूत काढली, मी लवकर येते बाळा, आणि त्या कामावर निघून गेल्या. त्या कामावर गेल्या, पण तिकडे मुलाची तब्येत आणखी खराब होत गेली. त्याला उलट्या सुरू झाल्या, शरीरातलं पूर्ण पाणी निघून गेलं. घरात तो एकटाच होता. शांताबाईने बाजूवाल्यांना सांगितलं होतं जरा लक्ष ठेवा म्हणून. 10:30 वाजता बाजूवाले घरात बघायला आले, पण तो
पूर्ण बेशुद्ध पडला होता. अंग गार झालं होतं. त्यांनी लगेच शांताबाईंना फोन केला. तो श्वास घेत नाहीये, तो काही बोलत नाहीये, त्याचं अंग पूर्ण गार झालंय. शांताबाई धावत धावत डॉक्टरकडे पोचल्या. डॉक्टरांनी बघितलं आणि फक्त एवढंच बोलले, मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं. तिथून ते हॉस्पिटलमध्ये गेले, पण खूप उशीर झाला होता. डॉक्टर बोलले, तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला. आजही शांताबाई म्हणतात, फक्त 80 रुपयासाठी मी माझं लाख मोलाचं बाळ गमावलं. जिथे त्याचा अंतिम संस्कार झालं तिथे आज एक मोठं झाड उभं आहे. त्या तिथे जातात आणि त्यांना वाटतं माझं बाळ तिथेच आहे. मुलगा गेल्यानंतर नवराही धक्का सहन करू शकला नाही आणि वर्षभरात तोही गेला. आज 60 वर्षाच्या शांताबाई मोठ्या मुलीकडे बघून आयुष्य जगत आहे, पण मनात आजही एकच जखम आहे. त्या दिवशी काम गेलं असतं तरी चाललं असतं, पण माझं बाळ आज माझ्यासोबत असतं. मित्रांनो, पैसा पुन्हा कमवता येतो, पण गेलेली माणसं कधी परत येत नाहीत.